नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण फरसाणची सुकी भाजी बनवूया। त्यासाठी गॅसवर आपण कढई मांडली। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले। तेल गरम झालं की एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो पण टाकायचा आहे। थोडासा कढीपत्ता। कांदा आपल्याला फक्त हलका असा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा, जास्त वेळ नाही। गॅस इथे मी फास्ट ठेवला आहे। 3 ते 4 मिनिटं झाले बघा, आणि आपला मस्त कांदा असा मस्त गुलाबी झाला आहे। त्यानंतर 2 टमाटे घेतलेत मी। तर लगेच आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। तर मीठ इथे चवीप्रमाणे टाकायचं आपल्याला, आणि भाजी ना फक्त 5 मिनिटाच्या आत तयार होते। टमाटे आपल्याला 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचे। आता याच्यात ना आपण फक्त हळद आणि लाल तिखट टाकणार आहोत, जास्त काही मसाले टाकायचे नाही। एकदम छान लागते ही भाजी आणि झटपट होणारी आहे। तर हळद तिखट आपल्याला मसाले एकदम कमी कमी वापरायचे आहेत, कारण जे फरसाण आपण टाकणार आहोत ना त्याच्यात पण मसाले सगळे ॲड असते, त्यामुळं एकदम कमी टाकायचे। त्यानंतर थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया आणि याला मिक्स करून 1 मिनिट असं परतून घ्यायचं आहे। 1 मिनिट आपण हे सगळे मसाले परतून घेतले बघा। त्यानंतर आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं। 2 ग्लास आपण एवढं पाणी टाकूया। तर ही भाजी मला सुकी करायची, पण फरसाणना पाणी लगेच शोषून घेतं, त्यामुळे थोडंसं पाणी जास्त टाकायचं। तर बघू शकते ते आता याला छान उकळी येऊन देऊया आपण। आणि ते बघू शकता उकळी आली। उकळी आल्यानंतर आपण हे फरसाण याच्यामध्ये टाकायचे। तुम्ही कुठलाही तुमच्या आवडीचं फरसाण घेऊ शकता। आता हे आपल्याला जास्त वेळ नाही, फक्त 2 ते 3 मिनिटांमध्येच तयार होईल भाजी। फक्त मिक्स करून एकदा याला झाकण ठेवायचं आहे। स्लो गॅसवरच ठेवलं मी, ते पातळ दिसते ना, लगेच घट्ट होईल। तर आपण याच्यावर झाकण ठेवूया। 2 ते 3 मिनिटानंतर बघूया। तर 2-3 मिनिटं झालेत, बघू शकता। आता बघा आपली फरसाणची भाजी एकदम मस्त अशी तयार झाली। ते बघा आता ही थंड झाली ना, अजून घट्ट होईल। तर गॅस बंद करूया आणि वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकू। तर तयार झाली झटपट आपली ही फरसाणची भाजी। तर तुम्ही 5 मिनिटाच्या आत ही भाजी तयार करू शकता। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।